A monk is a friend, a philosopher, a guide and the servant of the society. ही बाबासाहेबांची व्याख्या भिक्खूबद्दलची आहे, जे कांबळे सरांनी आपल्याला समजून सांगितली. दॅट इज वॉट बाबासाहेब थॉट ऑफ मंक्स. आणि म्हणून मी दोनच शब्द शिकलो जेव्हा मी भिक्खू झालो तेव्हा. एक, दॅट आय कॅनॉट बी अ फिलॉसॉफर बिकॉज मला तेवढी बुद्धी नाही. दॅट आय कॅनॉट बी अ गाईड, मला तेवढी बुद्धी नाही. बट आय कॅन बी अ फ्रेंड टू ऑल अँड द सर्वंट ऑफ द सोसायटी. एकीकडे राष्ट्रवाद आहे आणि एकीकडे धर्मवाद आहे. जिथे आपण धर्माला महत्त्व देतो तिथे राष्ट्रवाद हा बाजूला जातो. दुर्दैवानं धर्माला जास्त महत्त्व देणारे सुद्धा स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणतात आणि राष्ट्रभक्त म्हणतात. कोणी यांच्या विरुद्ध बोलले तर त्यांना देशद्रोही ठरवलं जातं. आपल्याकडे जातीचे आपण गुलाम आहोत. बाबासाहेबांनी लिहिलं आहे ॲन्युअल कास्टमध्ये, वी आर स्लेव्ज ऑफ कास्ट. प्रत्येकाचं विश्व जातीपुरतं असतं. त्याला दुसऱ्या जातीमध्ये बंधुभाव नाही नसतो. आपण आपला हा तो आपला आहे, तो आपला नाही आहे. म्हणजे आपण जातीबद्ध लोक आहोत, जातीबद्ध मानसिकता जपणारे लोक आहोत. धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावर शोधती. न्याय सर्वांच्या प्रती एकच असतो सर्वदा. ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानातील मूल्य या देशातल्या सर्व वारकरी संप्रदायापासून तर गाडगेबाबा तुकडोजी महाराजांपर्यंतच्या संतांच्या साहित्याचा जर अभ्यास केला तर हीच मूल्य त्यांनी जगामध्ये समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. आपण धम्म आत्मसात केला का? बाबासाहेबांनी जे आपल्याला म्हणजे धम्मदीक्षा दिली त्यामध्ये जे त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत त्याप्रमाणे आपण वागतो का? आपणास विदितच आहे की डॉक्टर कृष्णा कांबळे सर हे जगमान्य अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. सन 1969 1969मध्ये सरांनी मेडिकल कॉलेजमध्ये जे पाऊल टाकले ते तेव्हापासून ते 2019पर्यंत म्हणजे 50 वर्ष सरांनी अहोरत अशी रुग्णसेवा मेडिकल कॉलेजमध्ये दिली आणि त्यांचा ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना पण झाला. आंबेडकरांनी सांगितलेली समता स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे सर्व त्यांनी आपले वैद्यकीय क्षेत्र, एक निष्णात कर्करोग तज्ज्ञ, कुटुंब प्रपंचाची जबाबदारी सांभाळून अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत केले. त्यांच्या या स्मृती व्याख्यानमालेचे आज हे 4th पुष्प आहे. आज आपण 76वा वर्धापन दिन साजरा करतो आहे. आज 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून पण आपण साजरा करतो आहे. आणि याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय नागरिकास संविधान मिळाले. याच दिवशी आणि याच वर्षी श्रीयुत मारुतीरावजी आणि सौ वत्सलाबाई कांबळे कुटुंबियास एक नररत्न प्राप्त झाले आणि आपणास एक समाजरत्न. आणि या रत्नाचे नाव होते कृष्णा, अर्थात कृष्णा वत्सलाबाई मारुतीराव कांबळे. आणि डॉक्टर परिवारात तसे समाजात सरांना ओळखलं जाते डॉक्टर कांबळे सर. अर्थात आमच्या मेडिकलमध्ये जर कांबळे सर म्हटलं तर ते हमखास राहायचे,
के एम सर, नाही का गेडाम सर, त्यांच्यासोबत असणारे नेहमीचे साथी म्हणजे गेडाम सर आणि त्यांचे अभिन्न असे मित्र म्हणजे डॉक्टर हाडके सर, ते पण आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. आज संविधान दिनासोबत अर्थात आणि त्यांच्या कार्याच्या स्मृतिपत्रार्थ स्मृतिगंध हे चौथे पुष्प आहे, त्याचे प्रास्ताविक करायला मी निकेतन जांभूळकर आपणासमोर उभा आहे. ही जबाबदारी व संधी आयोजकांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. आपणास विदितच आहे की डॉक्टर कृष्णा कांबळे सर हे जगमान्य अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. सन 1969 सरांनी मेडिकल कॉलेजमध्ये जे पाऊल टाकले ते तेव्हापासून ते 2019पर्यंत म्हणजे 50 वर्ष सरांनी अहोरत अशी रुग्णसेवा मेडिकल कॉलेजमध्ये दिली आणि त्यांचा ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना पण झाला. क्वचितच एवढी दीर्घकाळ सेवा आणि तीही शासनाच्या सेवेमध्ये फारच कमी लोकांना नशिबी येते आणि हा मान, ही संधी ज्यांना मिळाली त्या कांबळे सरांनी या संधीचे सोने केले आणि त्यांनी मिळालेला एक एक क्षण जो आहे तो विद्यार्थ्यांच्या आणि रुग्णसेवेमध्ये ओतून दिला. 1978 त्यांनी DMRD म्हणजे रेडिओ डायग्नोसिस, जे आपण रेडिओलॉजी डिपार्टमेंट म्हणतो, सोनोग्राफी, एक्सरे, CT स्कॅन वगैरे, त्यामध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली. पण पुढे जेव्हा त्यांनाचा संबंध जो आहे तो कॅन्सर रुग्णाशी आला आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी त्यानंतर DMRT केलं म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल रेडिओथेरपी आणि सोबत त्यांनी DMRTच्या सोबतच त्यांनी DMRE डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी अँड इलेक्ट्रोलॉजी हा पण कोर्स केला. सर यावरच थांबले नाही तर त्यांनी जगतप्रसिद्ध अशी किदवाई मेमोरियल कॅन्सर इन्स्टिट्यूट जी आहे बँगलोरची, तिथे आपली MDची डिग्री घेतली. त्यांचे पहिला जो डिप्लोमा होता तो पण त्यांचा तसाच जगन्मान्य अशा टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी घेतला होता. सरांचा प्रवास जो चालू झाला तो जरी त्यांनी रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये चालू केला असेल तर त्यावेळेस म्हणजे जेव्हा कॉलेजचं एस्टॅब्लिश झालं हॉस्पिटलमध्ये 1952 सालची गोष्ट आहे, त्यावेळेसपासून कोबाल्ट युनिट होतं आणि या रेडिओथेरपी डिपार्टमेंटला साधारणतः आम्ही लाईटचा विभाग किंवा कोबाल्ट युनिट म्हणून ओळखल्या जायचा. त्या रेडिओलॉजी आणि रेडिओथेरपी हे असे कंबाईन होते. त्याच्यामध्ये सरांची छोटीशी रूम होती 10x12ची, पण सरांनी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा केलेला थेरपीला त्यांनी जी सरकारच्याकडे एक थेरपी केली होती, आपण थेरपी म्हणूया, त्याला कंप्लीट रिस्पॉन्स मिळाला सरांच्या भाषेमध्ये असं म्हणता येईल. आणि रेडिओथेरपी आणि कोबाल्ट युनिट जी आहे ते रेडिओ डायग्नोसिस म्हणजे रेडिओलॉजी डिपार्टमेंटपासून मुक्त झाले आणि या डिपार्टमेंटला नाव मिळालं डिपार्टमेंट ऑफ रेडिओथेरपी अँड ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट. आणि या डिपार्टमेंटचे पहिले हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून डॉक्टर कृष्णा कांबळे सर होते. ही वॉज द पायोनियर ऑफ धिस डिपार्टमेंट. या डिपार्टमेंटमध्ये लागणारी एक एक वस्तू मग ते इक्विपमेंट असो किंवा त्या डिपार्टमेंटला लागणारा रंग असो की त्या डिपार्टमेंटमध्ये असणारे पडदे असो, सरांनी ॲडमिनिस्ट्रेशनच्या सोबत जाऊन प्रत्यक्ष बाजारामध्ये जाऊन त्या रंगाची निवड केली. त्या रंगाचा कपड्यासाठी पडद्यासाठी कपडे घेतले आणि मेडिकलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झाला की जो हिरवा रंग पूर्ण हॉस्पिटलमध्ये राहायचा त्या हिरवा रंग बघून बाबासाहेबचा निळा रंग जो आहे तो भिंतीवरती दिसायला लागला. आणि हे सगळं करण्यामध्ये शासकीय दरबारी त्यांनी तो पाठपुरावा केलाच, पण त्यांनी ते पैसे आपल्या खिशातून खर्च केले.
त्यावेळेस रेडिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये रेडिओथेरपी हे प्रायमरी ट्रीटमेंट किंवा न्यू ॲडज्युएंट किमोथेरपी म्हणून जास्त वापरल्या नाही जायचं. पण सरांच्या प्रयत्नामुळे नंतर हे सगळं जे आहे ते व्हायला लागलं आणि त्याचा फायदा जो आहे हा रुग्णांना व्हायला लागला. सर हे सगळं असतानाच त्यांचं अकॅडमिक कॅरियर चालू होतं आणि ही वॉज द मेंबर ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन. आणि तिथे असतानाच गेल्या कित्येक वर्षात जे शक्य झालं नव्हतं ते मेडिकल कॉलेजला DNBचं एक्झामिनेशन सेंटर मिळवून देण्याचं महत्त्वाचं कार्य जे आहे ते सरांनी केलं. सोबत सरांचं लिखाण चालू होतं. सर नेहमी असले की काही असतं वेळ तर ते आपले लिखाण करत राहायचे आणि या लिखाणातूनच त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. बुद्ध पूजापाठ, कॅन्सर लक्षणे व प्रतिबंध, मराठी ट्रान्सलेशन केलं त्यांनी ऑफ हॅपी मॅरिड लाईफ इन बुद्धिस्ट पर्स्पेक्टिव्ह, ट्रेनिंग मॉड्यूल फॉर प्रायमरी हेल्थ विथ आगा खान फाउंडेशनच्यासाठी केलं, ट्रेनिंग मॉड्यूल फॉर पॅलिएटिव्ह थेरपी हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी तयार केलं. त्यांनी कॉन्ट्रीब्युटेड फॉर रायटिंग अँड स्पीचेस 18, 19, 20 आणि व्हॉल्यूम 6साठी पण त्यांनी केलं आणि बरेच काही लेखन केलं. कॉन्फरन्स सेमिनार जे आहेत ते सरांनी पुष्कळ केले आणि नुसते त्यांनी अटेंडच नाही केले तर त्यांनी ऑर्गनाईज केले. 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे आणि या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तरुणाईची उत्साह जो आहे तो एकदम आसमंतात पोचलेला असतो. आणि आपल्या सगळ्यांना फुटाळा तलाव माहीतच आहे, तेलंगखेडी तलाव, त्या तलावावरती नुसतं गर्दी असते. तर या तरुणाईंचा उत्साहाला कसं एक योग्य वळण देता येईल म्हणून 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सरांनी तिथे ब्लड डोनेशन कॅम्प चालू केला. म्हणजे अशा प्रकारचा वेगळा विचार करणारा जे आहेत हे केवळ म्हणजे सरांच्या ती एक व्हिजनरी जो असतो तो विचार करतो की ऊर्जा जी आहे ती कशी त्याला एक विशिष्ट दिशा देता येते. बरं, आता सरा गेल्यानंतर ही ऊर्जा त्यांनी आपल्या ज्युनियर्समध्ये त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आहे आणि त्यांचं डिपार्टमेंट जे आहे डिपार्टमेंट ऑफ रेडिओथेरपी ऑन्कॉलॉजी आणि त्यांचे पुतणे श्रीयुत प्रवीण कांबळे त्यांच्या पश्चात अत्यंत उत्साहाने आणि हिरिरीने हे सरांचे कार्य पुढे नेत आहे. तर आपण सगळ्यांना म्हणाल किंवा हे सर्व का सांगतात आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना किंवा काही जणांना सरांबद्दलची ही जी माहिती आहे ती पुष्कळ माहिती असेल. मग हे का असावं आणि हा जो आहे हा प्रोग्राम हा का असावा, तर हा इतिहास जो आहे हा सरांच्या बद्दलचा किंवा हा जो माझ्या तोंडून सांगतो आहे किंवा बाकी इथे जमणारे त्यांचे साथी जे आहेत त्यांच्या थ्रू निघतो आहे की हा निखळ इतिहास आहे. जस्साच्या तस्सा जस्सा आम्ही पाहिला किंवा जस्सा असा अनुभवला आहे तो जस्साच्या तस्सा आहे तो लोकांपर्यंत पोचवायला हवा. विचार करा, जर सम्राट अशोकाने शिलालेख लिहून जर नसते ठेवले तर काय आम्हाला बुद्धाचा इतिहास किंबहुना भारताचा इतिहास कळला असता का? 2500 वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे. म्हणजे 1935 साली आम्हाला तो इतिहास कळला, वाचता आले शिलालेख. म्हणजे उणे पुरे 100 वर्षही व्हायचे आहेत. साधारणतः 88-90 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 1937ची आहे की नाही. मग हा इतिहास जर आम्ही विसरू शकतो तर आज जो आहे तो इतिहास जसाच्या तसा जर पाहिजे असेल तर आम्हालाही काही करावं लागेल. जसा लाईट ऑफ एशिया म्हटलं जाते भगवान बुद्धाला, पण हा लाईट ऑफ एशिया जो आहे हा सर्वांपर्यंत पोचला कसा? तो केवळ आणि केवळ पोचू शकला सम्राट अशोकामुळे. आणि त्यामुळेच आपल्यावर पण जबाबदारी आहे की केवळ डॉक्टर कृष्णा कांबळे सरांचंच नव्हे तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व सूर्यास्ताकडे झुकणाऱ्या व्यक्ती असतील किंवा बाबासाहेबांच्या सोबत असणाऱ्या काही व्यक्ती असतील तर त्या इतिहासात विलीन होण्यापूर्वी त्यांची जी सत्य बाजू आहे ती आपण कुठेतरी शब्दबद्ध करायला हवी, कुठेतरी चित्रबद्ध करायला हवी की आम्ही जरी गेलो किंवा ते जरी गेले तरी त्यांनी केलेलं कार्य जे आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपात जगासमोर राहिले पाहिजे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही,
गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. सन्माननीय महोदय, आज आपला सत्कार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्रातील तुळजापुरातील एका छोट्याशा दहेगाव येथे 1935 साली जन्मलेले आपण स्वतःचे शिक्षण करतानाच आंबेडकरी चळवळीचे बाळकडू आपण घेतले आणि अडाणी समाजाला बाबासाहेबांचे विचार सांगण्याचे आपण कार्य केलेत. त्याचे फलित म्हणून 1956च्या धम्मदीक्षा समारंभाचे व्यक्तिगत पत्र स्मृतिशेष वामनराव गोडबोले यांनी आपणास दिले. आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. सरकारी पोस्टाच्या नोकरीत असताना, महाराष्ट्रातील अनेक शहरात सेवा देत असताना तत्कालीन चळवळीतील बुद्धिवंत आणि प्रज्ञावंतांशी आपले जवळचे संबंध तयार झालेत, ज्यात भदंत डॉक्टर आनंद कौशल्यन यांसारखे अनेक महत्त्वाचे नावं आहेत. या संबंधातूनच समाजासाठी आपण अनेक कामे केली. डॉक्टर कृष्णा कांबळे सुद्धा आपल्या जवळच्या संबंधातील एक. आजही वयाच्या 89व्या वर्षात आपण समाजासाठी लोक जोडण्याचेच काम करत आहेत. हे अत्यंत स्तुतिपद आहे. पोस्टल सनदी सेवेकडून IPS मिळाल्यानंतर समाजकार्यासोबत आपण आपल्या नोकरीच्या क्षेत्रातही कार्यकुशल, प्रतिबद्ध व प्रशासनिक कार्यात निपुण होता. याचा प्रत्यय समाजाला आला. हे करत असतानाच वाचन आणि लेखनाचा व्यासंग आपण जोपासला. अनेक मुखपत्रे, पाक्षिके, वर्तमानपत्रे यात परखडपणे आपण लिखाण केले. OBC समाजाची जागृती करण्यासाठी बहुजन संघर्ष या पाक्षिकासाठी केलेले लेखन यात महत्त्वपूर्ण आहेत. पुणे करार डॉक्टर बाबासाहेबांनी विपश्यना का नाकारली या लिखाण माध्यमातून चळवळीला वैचारिक खाद्य पुरवण्याचे काम आपण केले. आपल्यास या परखडपणामुळे माननीय वसंत मून यांनी आपली निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या सोर्स मटेरियल समितीमध्ये सभासद म्हणून केली. त्यामार्फत या साहित्याच्या खंडांचे 4500 पृष्ठांचे काम करण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. हे स्तुतिपद आहे. आज या वयातही आपण 10 ते 12 तासाची बैठक समितीसाठी आपले कार्य सुरू ठेवलेले आहे. हे आमच्यासाठी स्फूर्तिदायक आहे. आंबेडकरी व बहुजन समाजाला वाहून घेतलेला एक कटिबद्ध कार्यकर्ता, लेखन व वक्ता ही आपली ओळख आज सुनिश्चित झालेली आहे. आजही समाजाच्या जागृतीसाठी व विशेष करून आंबेडकरी तरुणांसाठी जवळपास 150 कार्यशाळा व शिबिरे आयोजित करणारे आयोजक व मार्गदर्शक म्हणून आपण कार्य करत आहात. आपण अनेक व्यक्तिमत्वांना आंबेडकरी समाजाभिमुख केले, सामाजिक कर्तव्यास प्रोत्साहन दिले, लेखक आणि वक्ता म्हणून उभे राहिले. बहुजन संघर्ष, मुक्तिविमर्श अशा अनेक देशातील मुखपत्रांचे आपण आधार आहात, आश्रयदाता आहात. ही आमच्यासाठी भूषणास्पद बाब आहे. बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचे प्रत्यक्ष साक्षीदार डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन या महान भंते व विदुषी सोबत या व्यक्तिगत संबंध असणारे दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणून आपणाला जपणे हे समाजाचे प्रथम कर्तव्य आहे.
आपला बहुमान या सत्कारानेच होईल असा आमचा भाबडा समज मुळीच नाही. मात्र ही आपल्या अतुलनीय कार्याची एक छोटीशी पोचपावती ठरेल असे आम्ही म्हणतो. तेव्हा आपण मोठ्या मानाने हा सत्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती करते. आपले मार्गदर्शन समाजाला सदैव लाभत राहील या सर्व मंगल कामनेसह आपणास उदंड आयुष्यासाठी आम्ही आपले मंगल चिंतो. आपले सदैव मंगल हो. डॉक्टर कृष्णा कांबळे यांचा आणि माझा संबंध हा बऱ्याच दिवसापासून आलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी जे कार्य अवलंबिले ते कार्य आणि माझ्या मनात असलेले कार्य हे जवळजवळ सारखेच असल्यामुळे आम्ही एकमेकाशी इतके जुळलो की जवळपास एका कुटुंबातील लोक म्हणून आम्ही एक कार्य करतो. असा एकही दिवस गेला नाही की डॉक्टर साहेबांनी मला किंवा मी त्यांना फोन करून आपल्याला कोणकोणते कार्य करायचे आहेत हे यावर आम्ही चर्चा करत असो. ते हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा मला वेळ मिळाल्यावर मग मी त्यांच्याकडे जात असो आणि ते पेशंटची जरी ट्रीटमेंट करत असले तरी मी त्यांच्या समोर बसत असो. आणि त्यानंतर आम्ही ते पाच वाजेपर्यंत काही कार्य आपलं काम करत असत. आणि त्यानंतर आम्ही जे नियोजित केलेलं कार्य आहे त्याकरता आम्ही वेळ देत असतो. डॉक्टर साहेबांनी एक दिवस माझ्याजवळ असा प्रश्न उपस्थित केला की आपल्या समाजामध्ये जे बाबासाहेबांनी जे विचारकणी आपले प्रदर्शित केले आणि समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आपल्याला काही विचार दिले त्या विचाराचं काय. त्याला मी एकच उत्तर दिलं की आपल्याला त्यांनी जो समाज घडवणार आहे ते विचार जे आहेत ते समाजापुढे नेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही 1-2 बैठका घेतल्या. इतकेच नव्हे तर त्यात कधी समाजातील जे साथ देणारे लोक आहेत त्यांची निवड केली आणि त्या दृष्टीने आम्ही 1-2 बैठकात असा निर्णय घेतला की आपण हा जो यंग किंवा युवा वर्ग आहे यांनाच घडवलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही एक सिलेबससारखं काही असं ठरवलं की कोणकोणते आपण विषय घेऊ आणि ते विषय कोणते असावेत ते त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचं प्रबोधन केलं. आणि त्यानुसार जवळजवळ 7-8 लोक फक्त आम्हाला मिळाले. आणि त्या 7-8 लोक आम्ही असं ठरवलं की आपण खेड्यापाड्यात तिकडे शहरात वगैरे आणि जिकडे आपल्याला लोकांनी बोलावलं किंवा आपण ज्यांच्याकडे जाऊ त्यांना बाबासाहेबांचं जे विचारधन आहे ते त्यांना पुरवलं पाहिजे. शहरात असताना त्यांना दुपारी आपण एक थोडं नरिशमेंट म्हणा किंवा काही म्हणा त्याप्रमाणे आपण आपल्या पैशाने देऊ. आणि जर आपल्याला खेड्यात जायचं असेल तर तिथे जायचं असेल तर तिथे आपण आपल्या पैशाने जाऊ. अशा प्रकारे डॉक्टर कांबळे यांच्या प्रेरणेने जवळजवळ आम्ही 80-90 कणी खेड्यापाड्यात वगैरे गेलेलो आहोत. आणि त्यानुसार कणी प्रत्येकानं कणी आम्ही बाबासाहेबांचे विचार हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याचे खरे म्हणजे प्रेरणा हे डॉक्टर के.एम. कांबळेच होते. आणि त्यानंतर शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर के.एम. कांबळे हे सर्वांना प्रबोधन करायचे आणि सांगायचे की आपला भविष्यकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे कसा घडवता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बंधूंनो,
बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे जर जटिल प्रयत्न केले, खस्ता खाल्ल्या, सर्व काही केलं ते आपल्याकरता केले आणि त्यांचे आपण ज्यांनी त्यांचे जे विचार आहेत ते विचारच आपण त्यांनी आत्मसात करत नाही हे म्हणावं लागतं. तुम्ही पहा त्यांचं साहित्य पहा, जे साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे, आम्ही जे काही त्यांना केलेलं आहे ते साहित्य जर वाचलं तर आपल्याला त्यात त्यांनी बराचसा काही फरक दिसेल, आपल्या वागण्यामध्ये फरक दिसेल. आपण धम्म आत्मसात केला का? बाबासाहेबांनी जे आपल्याला धम्मदीक्षा दिली त्यामध्ये जे त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत त्याप्रमाणे आपण वागतो काय हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. आणि 22 प्रतिज्ञा का दिल्या हा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. कारण काय की जेव्हा प्रतिक्रांती झाली आणि येथून बौद्ध धर्म जवळजवळ निस्तानाभूत झाला, त्याचे इफेक्ट लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यानंतरसुद्धा ही गोष्ट घडणार नाही त्याकरता 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत असं माझं मत आहे. माझं मत आहे त्याचं की हे 22 प्रतिज्ञा का दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञाचं पालन आपण करणं आणि आपल्या अन्वयांना करण्यास भाग पाडणं हे आपलं कर्तव्य ठरते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी सांगितल्या, जो धम्म दिला, जो विचार दिले ते सर्व आपण आत्मसात करणं आणि त्याप्रमाणे समाज घडवणं हे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून एकाच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी गोष्ट सांगितली ती तुम्हाला वाचून मला वाटते दाखवली आहे की धर्मासंबंधी लोकांच्या मनावर किती परिणाम आहे हे स्वतः जाऊन बघायला पाहिजे. मी नुकताच ब्रह्मदेशात जाऊन आलो, तिकडे काही गोष्टी आश्चर्यकारक आहेत. तिथे दर्जात कमी अगर जास्त असा भेदभाव नाही. तर हे जे मी आपल्याला आधी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण खेड्यापाड्यात किंवा जिकडे तिकडे जाऊन लोकांना समजून सांगणे आणि त्या दृष्टीने आपला बाबासाहेबांनी जो आपल्याला ध्येयवाद दिला आहे त्याप्रमाणे वाटचाल करणे हे आपले कर्तव्य आहे. डॉक्टर कृष्णा कांबळे सरांचं जीवन हेच एक संविधान होतं. कारण भारतीय संविधानांमध्ये जे काही मूल्य बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवण्याचा प्रयत्न केला, लिहिण्याचा प्रयत्न केला, ती सर्व या देशातल्या पुरोगामी संत परंपरेचा विचार होता, भगवान बुद्धाचा विचार होता, कबीराचा विचार होता, महात्मा फुल्यांचा विचार होता आणि त्या सगळ्या विचाराचं एकत्रीकरण म्हणजे भारतीय संविधान होतं. आणि या ठिकाणी NG कांबळे सरांनी ज्या पोटतिडकीनं जे मांडणी केली, जे बाबासाहेबांचे विचार त्यांनी स्वतःचं काहीच सांगितलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूल्य त्यांना अभिप्रेत होते ते मूल्य या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि हे सत्य आहे की धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावर शोधती, न्याय सर्वांच्या प्रती एकची असतो सर्वदा, ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानातील मूल्य या देशातल्या सर्व वारकरी संप्रदायापासून तर गाडगेबाबा तुकडोजी महाराजांपर्यंतच्या संतांच्या साहित्याचा जर अभ्यास केला तर हीच मूल्य त्यांनी जगामध्ये समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. पण मुद्दा असा येतो की जेव्हा माझ्यावर ती पाळी येते तेव्हा मी माझ्या स्वार्थाप्रमाणे वागतो, मी माझ्या कुटुंबाच्या स्वार्थापुरतं मर्यादित होतो, तिथे समाज आमचा संपून जातो आणि व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही गुरफटत असतो. आणि अलीकडे भौतिक सुखाच्या एवढ्या आहारी आम्ही जातो की आज माझ्या कुटुंबात लग्न होतं, मला तसं वाटत होतं की आम्ही लग्नामध्ये येतो आहो की नुसतं डान्स करण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी. म्हणजे संस्कार हा शब्द आता आमच्या पूर्ण जीवनामधून दुरापास्त झालेला आहे. मला असं वाटतं की माझी आई किंवा माझे बाबा, तुमचे आमचे बाबा हे
अशिक्षित होते, अक्षरज्ञान नव्हतं, पण मला असं वाटतं की त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी ही तुमच्या माझ्या आजच्या जीवनाची खरी शिदोरी. कारण ती फाटक्या पाळण्यात झोपत असताना ती बाबासाहेबांच्या इतका उंचीचा हो हे सांगण्याची ताकद ती आपल्या गाण्यांमधून द्यायची. तिला ते शब्द कुठून सुचत होते, तिला तो सगळा बाबासाहेब आणि बुद्ध कसा कळत होता. बाबासाहेबांनी जेव्हा 56 मध्ये धर्मांतराचा विचार दिला तेव्हा ती जी सगळी मंडळी होती ती मंडळी काही तुमच्या माझ्यासारखी कुठल्या डिग्री घेऊन शिकलेली नव्हती किंवा कुठल्या कॉलेज शाळांमध्ये गेली नव्हती, पण ती ज्या ताकदीने पेटून उठायची, ज्या ताकदीने त्यांनी तो विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. कांबळे सरांचं जे दुःख आहे ते सत्य आहे की आम्ही तो विचार कुठेतरी, कारण तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत आणखी एक गोष्ट भगवान बुद्धाबद्दल म्हटलेली आहे, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, यासी कारण एकच प्रचार प्रभावशाली. बुद्धाच्या काळात कुठले प्रसिद्धी माध्यम नव्हते, कुठलेही साधनं नव्हती, तरीही बुद्ध जगाच्या पाठीवर का पोचले, त्यांचा विचार जगाच्या पाठीवर का पोचला, याचं कारण आहे की त्यांना जी माणसं मिळाली, त्यांना जी प्रचारक मिळाली ती प्रभावशाली मिळाली. आणि तो प्रभाव कसा येतो तर आम्ही जसं बोलतो तसं जगत असू, तसं वागत असू तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा ते परिवर्तन येऊ शकतं. कारण मी तुकडोजी महाराजांना मानतो याचं कारण आहे की त्यांनी भगवान बुद्ध स्वीकारला होता. आणि तो भगवान बुद्ध जेव्हा तुकडोजी महाराज जपानमध्ये गेले होते 1955 मध्ये, त्या ठिकाणी विश्वधर्म आणि विश्व शांती परिषद होती आणि त्या परिषदेमध्ये एक ठराव आला होता जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताकडून पाठवलेला होता. त्यांच्यासोबत एक मंडळ गेलं होतं, त्याच्यात आचार्य नावाचा व्यक्ती होता, त्यांच्याकडे तो प्रस्ताव दिला होता. आणि तुकडोजी महाराज त्या पूर्ण याचे प्रमुख होते, एक 4ही वर्ग न शिकलेला माणूस. आणि जेव्हा तो प्रस्ताव ठेवला होता तो प्रस्ताव असा होता की विश्वामध्ये बुद्धाच्या पंचशिलांनी शांती प्रस्थापित होऊ शकते. पण त्याला विरोध सुरू झाला, त्याच्यामध्ये वादविवाद सुरू झाले. तुकडोजी महाराज मेरी जपान यात्रा पुस्तकात लिहितात की मी अस्वस्थ झालो होतो, सांगितलं की तू असं म्हण की तुम्ही शांतीच्या चर्चा करायला आले की या ठिकाणी तुम्ही गरमागरमीच्या चर्चा करायला आले, पीस कॉन्फरन्स आहे की हॉट कॉन्फरन्स आहे. त्या मुलांनी हिंमत केली नाही. शेवटी तुकडोजी महाराजांना त्या सभेचे जे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं की हे जे भारतातून आले, तुम्ही विचार करा की डिग्री महत्वाची असते, शिक्षण महत्वाचं असते की तुम्ही विचार काय करता. तुम्हाला अक्षरज्ञान आलं पण अक्षरज्ञानासोबत विचार करण्याची क्षमता पण आली पाहिजे. तुकडोजी महाराजांमध्ये, गाडगेबाबांमध्ये ती होती, म्हणूनच बाबासाहेबांसोबत त्यांचं सूत जमू शकलं. ते जेव्हा तुकडोजी महाराज उभे झाले त्यांचं भाषण त्या मेरी जपान यात्रा पुस्तकात आहे आणि ते शेवटी त्यांनी समजावून सांगितलं की जगातला कुठला धर्म हिंसेचं समर्थन करतो, जगातला कुठला धर्म खोटं बोलण्याचं समर्थन करतो, जगातला कुठला धर्म हिंसेचं समर्थन करतो. आणि त्या सगळ्यांना पंचशिलाचा एकेकाचा अर्थ सांगत सांगत जेव्हा ती सभा हजारो लोकांनी भरलेली, एक मतानं तो ठराव पास करतात की जगामध्ये, विश्वामध्ये बुद्धाच्या पंचशिलांनी शांती प्रस्थापित होऊ शकते. हा प्रस्ताव एकमताने पास झाला. तेव्हा तुकडोजी महाराज लिहितात तो प्रस्ताव जर एकमताने पास झाला नसता तर मी त्या सगळ्या सभेचा निषेध केला असता आणि मी माझ्या देशामध्ये परत आलो असतो. कारण माझ्या देशाचा आणि भगवान बुद्धाचा अपमान मी कधी सहन करू शकलो नसतो. ही एक खूप डिग्र्या न घेतलेला माणूस बुद्धाच्या तत्वज्ञानाला समजू शकतो. पण आज आमच्याकडे कांबळे सर, दुःखानं म्हणावं लागतं की आज आपण डॉक्टर कृष्णा कांबळे सरांचा जो काही आपण म्हणजे स्मृतीचा, कारण त्यांच्या जीवनामधले इतके मोठे प्रसंग आहेत की या माणसांनी अनेकांना जोडण्याचा प्रयत्न केला. साधी गोष्ट आहे ना की तरुण वर्ग फुटाळा तलावावर नुसतं फिरत असतो, त्याला रक्तदानासाठी प्रवृत्त करणं ही साधी गोष्ट नाही आहे. हे खरं बुद्धाचं परिवर्तन, हे विचार. पण आमच्याकडे
जर विठ्ठूबाबाच्या मंदिरामधली गर्दी वाढत असेल तर आम्ही कुठेतरी हारलो आहोत हे लक्षात ठेवा. अरे आमचे तर देव अजूनही शेंद्रे फेकल्या गेले नाहीत. आमच्या ओबीसीमध्ये आम्ही काम करताना आम्हाला त्रास होतो आहे, पण तुमच्या घरात तरी ते दगडाचे देव पुन्हा येऊ देऊ नका एवढीच प्रार्थना करतो. आणि आपल्यातले समाजमूल्य आपल्या जीवनातून समाज दिसू द्या, आपल्या जीवनातून बुद्ध दिसू द्या. बाबासाहेब शेजारी जन्माला येईल की नाही माहीत नाही, पण माझा मुलगा बाबासाहेब घडला पाहिजे. आणि आताची परिस्थिती इतकी वाईट आहे की तुम्हाला तर कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये सुद्धा शिकता आलं, आता माझ्या नातवंडांना शिकायला सुद्धा फक्त खिचडी खायला शाळेत जायचं आहे. त्याला शिक्षण कुठेच भेटणार नाही. खिचडी खाता खाता आमचं शिक्षण वाया घालवून आले आणि आमच्या बहिणींना त्या लाडक्या करू करू त्यांनाही वाया घालवून आले. आता आमची जबाबदारी वाढली आहे. मला असं वाटतं डॉक्टर कृष्णा कांबळे सरांच्या या स्मृतीला खरे अभिवादन ते आहे की आज आपण बसल्यांना प्रत्येकाने संकल्प करूया की 10 कुटुंबापर्यंत जरी आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत गेलो आणि हा सगळा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवला. लोक म्हणतात लोक बदलत नसतात, मी म्हणतो त्यांना मरणाची भीती दाखवा, लोक बदलत असतात. फक्त मृत्यूलाच माणसं घाबरतात. आणि उद्याच्या या देशामधली येणारी परिस्थिती तुम्ही जर आज समाजासमोर मांडली तर निश्चित आहे. नाहीतर जिसको जाना है जिसको मरना है वो तो मरेगा. आपण काय करत असतो, मला एक पाहिलं आंबेडकरी चळवळीतला प्रत्येक माणूस उठला की म्हणते साला या देशातला ओबीसी दुरुस्तच होत नाही. त्याला हे माहीतच नाही की ओबीसी म्हणजे काय, काय व्याख्या आहे तुमची ओबीसीची. अरे आम्ही पहिले आमच्या धर्माचे असतो, मग आमच्या जातीत जातो आणि जातीत गेलो की पोट जातीत जातो. आम्हाला मराली जर फुरसत नाही आहे तर तुम्ही आमच्या कशाला भानगडीत पडता. तुम्ही तुमचा प्रवाह सुरू ठेवा, तुमचा बुद्धाचा हा प्रवाह सुरू ठेवा. बुद्धाच्या काळात काय संघर्ष असेल, आज जर एवढा मोठा संघर्ष आहे तर मला असं वाटतं की तुम्ही कोणाला दुरुस्त करण्यापेक्षा भानगडीत पडण्यापेक्षा पहिल्यांदा आपण दुरुस्त व्हा. बुद्धाच्या कडे पाहून, मग ती आम्रपाली असो किंवा उंगलीमाल असो, बुद्धाच्या चेहऱ्याकडे पाहून जर तो आपला अहंकार विसरतो, आपलं सगळा राग लोभ द्वेष विसरतो, तर तुमच्या माझ्या चेहऱ्याकडे पाहून कमीत कमी आपल्या घरातलं पोरगं दुरुस्त झालं पाहिजे एवढा जरी विचार केला तरी मला असं वाटतं की आपण या मूल्यांना समाजात रुजवण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर कांबळे यांचा आणि माझा संबंध जवळपास 1980 पासूनचा आहे. आम्ही नागपूरमध्ये पहिल्यांदा मानवीय नास्तिक मंच म्हणजे रॅशनॅलिटीसाठी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी एक संघटना काढली होती. त्याचे संस्थापक डॉक्टर कांबळे होते आणि आम्ही त्याच्यापैकी 4-5 लोक होतो. सुधाकर जोशी, मी, अनुराधा गांधी आणि डॉक्टर कांबळे. त्यानंतर तिथे श्याम मानव आला. श्याम मानव म्हणे नास्तिक वगैरे नाव चालणार नाही आणि म्हणून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाव दिलं. मंडल आयोगाचा वगैरे जोर होता त्यावेळेस. आम्ही म्हटलं ठीक आहे अंधश्रद्धा वगैरे पाहूया, परंतु मंडल आयोग मोठा इश्यू आहे आणि मग मंडल आयोगाच्या चळवळीमध्ये आम्ही गेल्यामुळं ते थोडं कमी पडलं. श्याम मानवनं नागपूरमध्ये एक शिबिर घेतलं होतं. त्याच्यामध्ये नरेंद्र दाभोळकर आला होता. म्हणजे कशी आहे, तिसरी नरेंद्र दाभोळकर ही तिसरी पिढी आहे. डॉक्टर कांबळे की आम्ही पहिल्यांदा हा मानवीय नास्तिक मंच निर्माण केला आणि त्याच्यात अंधश्रद्धा निर्माण समित्या निर्माण झाल्या. आणि मग श्याम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांच्यामध्ये काहीतरी वितुष्ट आलं, मग दोघांचे आणखी 2 भाग झाले. अशा प्रकारे ही रॅशनॅलिटीची म्हणा किंवा अंधश्रद्धा विरोधाची मोहीम नागपूरमधून सुरू झाली आणि त्याचे संस्थापक मला असं वाटतं की डॉक्टर कांबळे होते. मोठं काम होतं याचं. तेव्हा मग डॉक्टर कांबळे आणि आम्ही अनेक, जसं NG कांबळे, डॉक्टर कांबळे, ML कासारे, ह्या एका मतानं अनेक वेळा कामं करत होतो. तर डॉक्टर कांबळे यांचं जे वैचारिक विश्व होतं ते खूप मोठं होतं, खूप प्रसारलेलं होतं. त्यांनी अनेक सभा, म्हणजे त्यांनी जे काम केले ते नुसतं डॉक्टर, ते कॅन्सरचे डॉक्टर नव्हते तर समाजाचे सुद्धा डॉक्टर होते. समाजाला समता शिकवणारे डॉक्टर होते आणि म्हणून त्यांचं चौफेर जे काम होतं ते काम खूप व्यापक स्वरूपात होतं. त्याच्यापासून आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे की नुसतं डॉक्टरकी नाही तर सामाजिक डॉक्टरकी पण करा.
समाजाला सुधरवण्याचं काम करा, ही सुद्धा प्रेरणा त्यांच्यापासून आपल्याला मिळते आहे. नंतर आम्ही अनेक सामाजिक कार्य केलं की एन जी कांबळे, मी आणि ते आम्ही असं एकत्र बऱ्याच बैठका केल्या. त्यांचं जे एक पुस्तक आहे इसेन्शियल डॉक्टर आंबेडकर, हे पुस्तक आमच्या घरी कंपोज झालेलं आहे. आणि त्याचं यांनी खूप मेहनत घेतली. डॉक्टर कासारे, एन जी कांबळे आणि डॉक्टर कांबळे, सगळ्यात जास्त मेहनत डॉक्टर कांबळेंची होती. आणि त्याचं संकल्प कंपोजिंग आमच्या घरी झालं. आमच्याकडे कम्प्युटर होता म्हणून, कारण बहुजन संघर्ष आम्ही चालवत होतो. बहुजन संघर्षाला देखील या दोघांनी, जसे यांचा उल्लेख आहे एन जी कांबळेच्या परिचयामध्ये, की त्यांचं कार्य बहुजन संघर्ष चालवण्यामध्ये आहे, त्याच प्रकारे डॉक्टर कांबळेंनी देखील बहुजन संघर्ष खूप मदत केली आहे. लोकांना सांगायचं हे वाचलं पाहिजे, कारण बहुजन संघर्ष हे दलित, ओबीसी किंवा मायनॉरिटी या सगळ्यांसाठी होतं. हे मानवतेसाठी होतं किंवा समतेसाठी होतं. समतेसाठी बहुजन संघर्ष हेच त्याचं नाव आहे. तेव्हा डॉक्टर कांबळे यांनी आम्ही अनेक शिबिरं पण घेतलेली आहे. आम्ही जो एक राष्ट्र विचार मांडला त्याचं शिबिर डॉक्टर कांबळे, हिंदू राष्ट्राला पर्याय. आज हिंदू राष्ट्रवादी सत्ता भाजपवर राज्य करतात, देशावर राज्य करत आहे. त्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे चातुर्वर्ण्यावर आधारलेलं राष्ट्र. ब्राह्मण सर्वोच्च आहे, बाकी सगळे खाली आहेत. अशा प्रकारची रचना म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. आणि हिंदू राष्ट्र म्हणून हिंदू राष्ट्र हे डेंजर आहे आपल्यासमोर सगळ्यात मोठं. आणि म्हणून बहुजन राष्ट्राचा एक शिबिर आम्ही घेतून त्याच्यामध्ये डॉक्टर कांबळे खूप मदत करत होते, स्वतः पुढाकार घेत होते. तेव्हा हिंदू राष्ट्राला पर्याय हा बहुजन राष्ट्र राहू शकतो. चातुर्वर्ण्याला पर्याय हा ॲनालिसिस ऑफ कास्ट राहू शकतो. तो पर्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. म्हणजे हे सगळं मदत त्यांनी पण केली होती. बहुजन संघर्ष मेंबर्सकडे वाढतील, खूप आता सांगण्यासारखं आहे, परंतु ते समाजाशी एकरूप झाले होते. ज्याला म्हणतो आपण फ्रॅटर्निटी आहे, बंधुता आहे. खरं म्हणजे बंधुता हा शब्द पुरुषाची आहे, स्त्रीचा उल्लेख नाही बंधुतामध्ये. तर फ्रॅटर्निटी हा जो इंग्लिश शब्द आहे हा बंधुतेपेक्षा खूप मोठा शब्द आहे. स्त्रियांचा उल्लेखच नाही आहे त्याच्यात बंधुतामध्ये. तेव्हा फ्रॅटर्निटी, इंटरकास्ट फ्रॅटर्निटी संविधानामध्ये लिहिलं आहे की बंधुता, फ्रॅटर्निटी. आपल्याकडे जातीचे आपण गुलाम आहोत. बाबासाहेबांनी लिहिलं आहे ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये, वी आर स्लेव्ज ऑफ कास्ट. प्रत्येकाचं विश्व जातीपुरतं असते. त्याला दुसऱ्या जातीमध्ये बंधुभाव नसतो. आपण आपला हा तो आपला आहे, तो आपला नाही आहे. म्हणजे आपण जातीबद्ध लोक आहोत, जातीबद्ध मानसिकता जपणारे लोक आहोत. तर म्हणून बाबासाहेबांनी किंवा महात्मा फुल्यांनी जे काही मांडणी केली जातीच्या विरुद्ध, वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध, ती मांडणी डॉक्टर कांबळे करत होते. ते इंटरकास्ट फ्रॅटर्निटी, आंतरजातीय बंधुता निर्माण करा. नुसतं बंधुता म्हटल्यानं बंधुता होत नाही आहे. आपण आपल्या जातीला चिकटून राहतो, आपल्या जातीपुरतं पाहतोय. जात आपलं विश्व होते, ते तोडा, मग ब्राह्मणवादसुद्धा तुटल्या जाईल. ही भूमिका डॉक्टर कांबळे आणि आम्ही घेत होतो. तेव्हा फ्रॅटर्निटी, इंटरकास्ट फ्रॅटर्निटी, इंटर रिलिजियस फ्रॅटर्निटी, सगळ्या धर्माचे लोक शरीरानं समान आहेत. सगळ्या जातीचे लोक शरीरानं समान, सगळ्यांचे अवयव समान आहेत. उच्च नीचता कुठून आलेली आहे? ही मानसिकता आहे. तुमच्या डोक्यामध्ये उच्च नीचता आहे, शरीरामध्ये नाही. हे तोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, फुलण्यांनी काय बुद्धानं केलेलं आहे. तुम्ही समतावादी व्हा, समता निर्माण करण्याचं काम करा आणि हा जो हिंदू राष्ट्र आहे त्याला पराभूत करा, अशा प्रकारचा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे, बुद्धाने दिलेला आहे. तेव्हा आपण या दृष्टीने विचार करावा की बाबासाहेबांचं काम पुढं नेणं म्हणजे नुसतं नाव घेणं नाही आहे, त्यांना देव मानणं नाही आहे. नाही तर बाबासाहेबांचं नाव काम भावूक होतो आपण. बाबासाहेब म्हणाले कोणालाही देव समजू नका, थोर माणसाचे गुलाम होऊ नका. विचार पुढे नेत जा. विचार एका माणसाजवळ थांबत नसतात. बाबासाहेबांचे विचार पुढं नेणं हे आपलं काम आहे. नुसतं त्यांची पूजा करणं काम नाही आहे. नुसतं त्यांना महान म्हटलं की संपलं, बाबासाहेब आंबेडकर जय म्हटलं की संपलं, असं नाही आहे. त्यांचं काम पुढे नेणं हे त्यांचं नाव घेण्यासाठीपेक्षा मोठं आहे. तेव्हा या दृष्टीनं कांबळे साहेबांनी आपलं जीवन आपल्याला, आम्ही 1991 साली जे शताब्दी होती बाबासाहेबाची, त्याचा कार्यक्रम कस्तुरचंद पार्कवर घेतला होता. म्हणजे कठीण काम होतं, फार कमी लोक आले होते, परंतु नाही ते म्हणाले करू आपण कस्तुरचंद पार्क मोठा कार्यक्रम घेऊ, आणि रॅली काढली होती आम्ही. त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम आमचे झालेले आहेत, शिबिरं झालेले आहेत.
आणि असे व्यक्तिमत्व डॉक्टर कृष्णा कांबळेसारखं रेअर असते. हे नेहमी निर्माण होत नाही. म्हणून आपल्याला सर्वांना कृष्णा कांबळेचं जे व्यापक व्यक्तिमत्व होतं, जातीपलीकडे सर्व जाती जोडण्याचं आणि सर्वांचं दुःख समजून घ्यायचं. अगदी खेड्यापाड्यातले लोक आले ते मला माहिती, त्यांच्या वार्डामध्ये जायचो तेव्हा ते खेड्यापाड्यातले लोक त्यांना आधी ते हे जायचं, त्या लग्गात चालायचं नाही. डॉक्टर गेडाम आणि ते आम्ही सुद्धा अनेक वेळा ही चर्चा करत होतो. तेव्हा मला असं वाटतं की डॉक्टर कांबळे यांचं जीवन हे इतकं मोठं होतं की ते कुठल्याही एका याच्यात मावत नाही आहे, साच्यात मावत नाही आहे. ते खूप व्यापक होतं. त्यांच्या जीवनापासून आपल्याला प्रेरणा घ्यावी आणि त्यांचं जे व्यापकत्व विचारांचं होतं आणि वागणुकीचं होतं की सगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करत होते, सामाजिक क्षेत्रामध्ये, धर्माच्या क्षेत्रामध्ये. तेव्हा ते जीवन आपल्यासमोरचं आदर्श जीवन आहे असं मला वाटतं आहे. आपण त्या दृष्टीनं वागण्याचा प्रयत्न करूया. मी डॉक्टर कांबळेचा मित्र कसा, तर कुठेतरी विचार जोडले. आम्ही जेव्हा मिळालो आणि डॉक्टर कांबळे यांचे विचार कुठेतरी जोडले, ते सामाजिक असो, रुग्णांची सेवा असो, शिक्षण असो, विद्यार्थ्यांना शिकवणं असो, हे जे काही याच्या बाबतीत आणि एक सामाजिक त्यांची जी विचार करण्याची जी पद्धत होती, जे याच्याबद्दल असं आहे की सामाजिक मूल्ये जे आपण म्हणतो, ती सामाजिक मूल्य जे त्यांनी जपली ती मला पटली. आणि त्याच्यामुळंच त्यांचा आणि माझा ते 1 वर्ष सिनियर होते. माझे बॅचमेट नसतानासुद्धा आम्ही एक काहीतरी विचाराने जोडलो आणि नंतर मित्र म्हणून आम्ही राहिलो. योगायोगाने आजचा हा डॉक्टर कांबळे यांचा जन्मदिवस आणि आजचा दिवस हा संविधान दिवस, त्याच्यामुळे आपण ते संविधानाच्या याचं वाचनसुद्धा केलेलं आहे. प्रश्न असतो की सामाजिक मूल्य हा जो प्रश्न आहे, हे खरंच सामाजिक मूल्य जपल्या जातात का? बाबासाहेबांना जे अपेक्षित असलेले सामाजिक मूल्य आपण जपत आहोत का? तर मला तरी असं वाटतं की ते पूर्णपणे जपल्या जात नाहीत. समता आपण जे म्हणतो, तर लोकांनी त्याचा बदल करून समरसतासुद्धा त्या हे केलं. म्हणजे समता ही नकोच आहे. आणि जसं याच्या अधिवक्त्यांनी बोललं की हिंदू राष्ट्र जेव्हा ही कल्पना येते तेव्हा त्याच्यात वर्णव्यवस्था आली, आणि वर्णव्यवस्था आली त्याच्यात समता नाही. त्याच्यात कोणी उच्च आणि कोणी नीच ही भावना जी आहे, त्याच्यामुळं समतेचं सुद्धा पालन होत नाही. स्वातंत्र्य हे आपण याचा जर विचार केला तर खरंच आपण म्हणजे स्वातंत्र्य आहोत काय? लोकांना स्वातंत्र्य पाहिजे आहे, परंतु माझ्या पारतंत्र्यात कोणी असला पाहिजे ही जी विचारधारा आहे, तर हे खरंच म्हणजे स्वातंत्र्य मानणारे आहेत का? मी जरी म्हणजे इंग्रजाचंच उदाहरण घ्या की मी आज सकाळी बोललो की इंग्रजांपासून आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे होतं, पण आमच्या पायाखाली किंवा आमच्या पारतंत्र्यात काही लोक असले पाहिजे तेव्हा आम्हाला मोठेपण मिळेल, ही जी भावना आहे, मला वाटतं हे कितपत बरोबर आहे. म्हणून स्वातंत्र्यसुद्धा अजूनही तो आज जो SC ST अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय आणि आदिवासी आपण म्हणतो, आदिवासींना खरंच स्वातंत्र्याचे काय हे आहे का? त्यांना खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का? म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जे महान जे औद्योगिक आहेत किंवा त्यांचा विकास होतो आहे, आणि आदिवासी दिवसेंदिवस जरी आपण म्हणतो की आदिवासींसाठी फार योजना आहेत, त्या खरंच त्यांच्यासाठी राबवल्या जातात का आणि खरंच त्यांचा विकास होतो का? हे सुद्धा हे विचार करण्यासारखं आहे. बंधुता, आताच नागेश चौधरी साहेबांनी जसं सांगितलं की फ्रॅटर्निटी, खरंच बंधुता आहे का? जिथे समानता नाही तिथे बंधुता कुठून येणार? म्हणजे मला वाटते बंधुतासुद्धा जे आहे हे जे विशेष मूल्य आहे, हा बंधुतासुद्धा तेवढे म्हणजे आपणात नाही आहे. आणि जेव्हा आपण हे राष्ट्र जेव्हा हिंदू राष्ट्र याच्याबद्दलही बोलण्यात आलं, हिंदू राष्ट्राची जेव्हा आपण कल्पना करतो त्याच्यात बंधुत्वाचा कुठं प्रश्न येतो? जेव्हा उच्च नीच हा जेव्हा भेदभाव येतो तेव्हा बंधुत्वसुद्धा त्याच्यात नसतो. आणि सामाजिक न्याय, आजही आपण बघतो की सगळ्यांना सामाजिक न्यायसुद्धा मिळतो का? जे काही लोक म्हणजे सगळीकडे मॅनेज करतात त्यांना तो खरंच न्याय म्हणा की जे काही म्हणा त्यांना तो न्याय मिळतो,
परंतु ज्यांचा जे गरीब आहेत, जे आदिवासी आहेत, त्यांना अजूनही सामाजिक न्याय मिळत नाही. म्हणून बाबासाहेबांना अपेक्षित असणारे हे सामाजिक मूल्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय अजूनही पूर्णपणे पाळल्या जात नाही. जेव्हा हिंदू राष्ट्राची आपण कल्पना करतो आणि हे मूल्य जेव्हा साध्य होण्याची शक्यता नाही आहे, मी तर म्हणेन की एकीकडे राष्ट्रवाद आहे आणि एकीकडे धर्मवाद आहे. जिथे आपण धर्माला महत्त्व देतो तिथे राष्ट्रवाद हा बाजूला जातो. दुर्दैवानं धर्माला जास्त महत्त्व देणारे सुद्धा स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणतात आणि राष्ट्रभक्त म्हणतात. कोणी यांच्या विरुद्ध बोलले तर त्यांना देशद्रोही ठरवलं जातं. तर हे सुद्धा आपण हे लक्षात घेणं फार जरुरी आहे. बाकीचं हे जे याचं कारण काय आहे, असं कारण काय असावं, असं का होत आहे, तर बाबासाहेब म्हणाले होते की मी संविधान हे कितीही जरी चांगलं असलं तरी ते कोणाच्या हातात आहे आणि ते कोण ते चालवतात त्याच्यावर फार अवलंबून आहे. संविधान चांगलं नसलं पण ते चालवणारे लोक जर चांगले असले तर ते संविधान चांगलं आहे. आणि संविधान कितीही वाईट असलं ते चालवणारे लोक ते चांगले असले, पण संविधान चांगलं असूनसुद्धा चालवणारे लोक जर चांगले नसतील तर आपण म्हणतो की आम्ही संविधानाला मानतो म्हणणारे संविधानाच्या विरुद्ध बऱ्याच गोष्टी आहेत. याच्याबद्दल आपल्याला सुद्धा जाणीव आहे. सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आपण शिक्षणाबद्दल म्हणतो. शिक्षणाची दिवसेंदिवस अतिशय म्हणजे हेळसांड होत आहे आणि समोर गरिबाचा मुलगा खरंच शिकेल की नाही ही परिस्थिती आलेली आहे. जसं शाळा आता आहेत तर आता उल्लेख केला गेला की म्हणजे शाळेत फक्त खिचडी खायला पोरांना बोलवायचं. मला वाटतं काही दिवसांनी ती खिचडीसुद्धा मिळणार नाही, कारण हजारो शाळा बंद होत आहेत. जेव्हा हजारो शाळा बंद होत आहेत तर गरिबाच्या मुलांनी कुठं शिकायचं? खिचडी तर नंतर दूर राहिली, पण शिक्षणच त्यांना शिक्षणापासून जर वंचित करण्याचा जे आपण ज्याला मूलभूत अधिकार म्हणतो, शिक्षण हा जे मूलभूत अधिकार म्हणतो तो सुद्धा लोकांपासून हिरावला जात आहे. तर आपण हे आपलं राष्ट्र हे कुठल्या दिशेने जात आहे, हे खरंच योग्य दिशेने जात आहे का, याच्याबद्दल आपण आपण विचार करावा. डॉक्टर कृष्णा कांबळेबद्दल सांगायचंच तर त्यांनी आपण जे वेगवेगळे पैलू आपण म्हणतो, शिक्षणाचा आपण म्हणतो, बाकीचे सोशल सर्व्हिस म्हणतो, ह्या सगळ्या बाबतीत त्यांनी अतिशय पुढाकार घेतला. शिक्षण इतकं की त्यांना जॉबमध्ये असताना MD करायचं होतं, डेप्युटेशन मिळत नव्हतं, पण डेप्युटेशन मिळालं नाही तरी ते MD करण्यासाठी इथून बेंगलोरला गेले आणि त्यांनी MD केली. एवढंच नाही तर शेवटी त्यांचं PhD सुद्धा करायचं होतं, त्यांची PhD अपूर्ण राहिली. म्हणजे शिक्षण हे त्यांनी चालूच ठेवलं आणि शिक्षणाला किती महत्त्व दिलं हे याच्यावरून हे लक्षात येते. म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलं, शिक्षणाला जे महत्त्व दिलं आणि शिक्षणाबरोबरच शीलाची जोड असली पाहिजे, डॉक्टर कांबळे यांनी ते पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी तर म्हणेन की बाबासाहेब म्हणतात की नुसतं शिक्षण हे कामाचं नाही, जर त्याला शिलाची जोड नसेल तर ती दुधारी तलवारसुद्धा होऊ शकतं. तर ही जी आहे त्याला जर जोड असली तरच तुम्ही तुमच्या शिक्षणाचा समाजाला फायदा होऊ शकतो. नाही तर तुम्ही शिक्षणाचा उपयोग दुसऱ्यांना फसवण्यासाठी सुद्धा करू शकता. हे बाबासाहेब तिथं आपल्याला जे शिक्षणाला इतकं महत्त्व देतात हे सुद्धा बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात. तर मी त्यांना माझ्या भाषेत लिहिलं, बिकॉज ह्यांना सगळ्यांना ऐकून जेव्हा मला असं वाटलं की KM इज नॉट ओनली KM, KM इज किंग ऑफ मेडिकल फील्ड. He was not only radiologist, but he was X-ray doctor also. I mean, he was seeing people through his mind. And therefore, he was not only a medical doctor, but he was from medication, he turned to meditation. And then when I met him, not only I looked at him as a doctor, a medical, but I looked at him as a meditation master also at the same time. म्हणजे सरांनी जे पुस्तक लिहिलं, बाबासाहेबांचा जो संदर्भ दिला की बाबासाहेबांना मेडिटेशन आवडत नव्हतं, ते बाबासाहेबांचं त्या काळात बरोबर होतं आणि दॅट वॉज परफेक्टली ऑल राईट. नंतर बाबासाहेब एवढे बदलले कारण चिटणीस माझे टीचर होते. म्हणजे बाबासाहेबांनी ज्यांची निवड केली होती ते चिटणीस, बाबासाहेबांनी कुलकर्णी, पटवर्धन आणि बाकी त्यांची अग्नी वगैरेची निवड, ते माझे प्रोफेसर्स. आणि मग वर्जीकर त्यांचा तो टायपिस्ट, आय मीन चिटणीस अँड वर्जीकर, द लायब्रेरियन ऑफ मिलियन कॉलेज ऑफ सायन्स, वेर आय वॉज अ स्टुडंट अँड देन ऑफकोर्स आय वॉज पण माझी एक छोटीशी गोष्ट अशी, अँड द वे ही वॉज पुटिंग बाबासाहेब फोर्थ
and then expressing how Kamble sir was walking on the path of Dr. Babasaheb Ambedkar. And they all are strong words. All doctors, surgeons. हे फक्त सर्जन नाहीत. त्यांना ऐकलं तेव्हा शब्द मला तो आठवला होता, आता पुन्हा आठवला आहे सगळ्यांना. यू आर नॉट ओनली सर्जन्स, यू आर सर्जनशील. And then when he said, it's not the intellect, he said, and then doctor also said. So Dr. Kamble, a man of medicine to meditation, I saw him that, and then I became his friend. त्या काळात मी भिक्खू होतो, because I was in Milind College of Professor of Chemistry. I did my chemistry, PhD in 1989, and the PhD topic was, सगळ्यांनी रिजेक्ट केला होता. मी म्हटलं झालं पंचायत आता. PhDचा टॉपिक माझा रिजेक्ट केला सर समितीने. त्याचं कारण काय माहीत आहे? मी टॉपिक लिहिला होता बायोकेमिस्ट्री ऑफ ह्युमन ब्रेन ड्युरिंग मेडिटेशन. आता ते म्हणाले भगवान आम्हाला हे काहीच समजत नाही, तू कसं काय समजते? मग अमेरिकेवरून एक प्रोफेसर पवार म्हणून आले होते, आणि आय वॉज अ टीचर ॲट द सेम टाईम. वेन आय वॉज अ स्टुडंट, आय वॉज अ टीचर इन होली क्रॉस इंग्लिश, अँड आय टॉट वाईस चान्सलर चिल्ड्रन अँड दिस प्रोफेसर्स हू हॅड कम फ्रॉम युनिव्हर्सिटी टेक्सास. He got PhD there. Babasaheb म्हणतात, go to the heads, go to the minds of the people in village, everywhere where people don't go. Like he was working, Kamble sir was working, and then these people are also working at the same time. And I was shocked to hear to this man. ह्यांना जेव्हा मी ऐकलं की, कारण मी एक त्यांचं लेक्चर ऐकलं त्यावेळेला मी 8 वर्षाचा होतो. कोण? तुकडोजी महाराज. आणि ते पथोडला त्यांचं हे होतं, आणि ते मी 8 वर्षाचा. माझा बाप, माझे वडील खूप चांगले होते. चांगले कसे होते? खूप मारायचे. मला म्हणाले चल उठ म्हणे, ते त्यांचं भाषण आहे. म्हटलं कीर्तन आहे म्हणे. म्हटलं कोणाचं? म्हणे तुकडी म्हणजे. म्हटलं बापू म्हणायचं वडिलांना. म्हटलं बापू मला तिकडे कशाला नेता? माझा अभ्यास राहिला, काही अभ्यास नाही. मग लक्षात आलं माझ्या की बाबासाहेबांनी म्हटलं होतं फक्त इंटेलेक्ट इज नॉट इम्पॉर्टंट, मोरॅलिटी, शील इज इम्पॉर्टंट. सो you may have any degrees, but if you don't have shil, then that would be two dhari, not vastradhari. So that kind of thing my father told me. I said okay. पण त्याच्याबद्दल किती मार खावा लागला हे माझ्या आईलाच माहीत आहे. पण माझ्या आई वडिलाला माझी आई मारू शकत नव्हती, पण ती खूप बोलत होती. ते ऐकल्यावर मला एवढा आनंद झाला की माझी आई माझ्या वडिलाला खूप बोलते वगैरे वगैरे. So he quality of my mother I saw in Kamble sir also. And when I wrote this book in I met him in 2015. I met Dr. Kamble. That too through Bante Bimal Kirti. Because I am working with him, I was working with him in here. आणि माझी दीक्षा ऑफकोर्स थायलंडला झाली. when I got retired, and त्याच्यानंतर मी भिक्खू झालो. पण माझी भिक्खू होण्याची इच्छा वयाच्या 7व्या वर्षापासून होतो. हे मी सांगितलं तर कोणी विश्वास ठेवत नाही, त्याच्यामुळे मी कधी कधीच सांगतो. बट इट इज ट्रू. कांबळे सर तुम्ही हसले पाहिजेत म्हणून मी सगळं बोलत आहे, नाही तर मला हाऊ सिरियस कांबळे सर वॉज. अँड नाव लुक एट हिम, इज सच अ वंडरफुल जॉयफुल पर्सन बिफोर अस. आता त्यांचं वय वाढवत आहे मी, म्हणजे तेच इतके स्वच्छ आहेत की ही वुड prolong and he would give us the guidance as long as he is, and these people are. So when I wrote this book, to this book the introduction is given to this book which I have written. Name of this book is Dr. Ambedkar's The Buddha and His Dhamma, a Scientific Analysis. सर मी तुमचं काम केलं पण तुम्हाला माहीत नाही. आता दाखवतोय बघा झालं. आणि ह्या पुस्तकाला फॉरवर्ड कोणी दिले तर एक अमेरिकन बाई आहे, फार विद्वान फिलॉसॉफर. ती तिथे शी केम टू औरंगाबाद, अँड देन आय वर्क विथ हर, अँड देन शी रोट दिस थिंग, काय म्हणतो याला, प्रोलॉग फ्रॉम मी. शी रोट फॉरवर्ड टू दिस बुक. आणि त्याच्यानंतर डॉक्टर मांडवदरे, हू इज व्हेरी लर्नेड प्रोफेसर, तुम्हाला ओळखीचे असतील, Dr. Mandavdare, who was in JNU, professor of geography. He wrote then second foreword. आणि देन माझ्या डोक्यात माहीत नाही का कांबळे सर दिसले. मी म्हटलं सर मी पुस्तक लिहिलं तर मला तुमचं फॉरवर्ड पाहिजे या पुस्तकाला. पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं की हा दिसतो पण खरंच पुस्तक असं लिहू शकतो काय.
मला माझ्याकडे त्यांनी संशयाने नाही पाहिलं, आश्चर्यचकित होऊन पाहिलं की असं कसं लिहू शकतो हा पोरगा. बिकॉज हिअर इन दिस बुक वॉट एव्हर द बुद्धा सेड अबाउट क्वांटम फिजिक्स, क्वांटम केमिस्ट्री, माइंड, मेडिटेशन अँड एन्टँगलमेंट फिनॉमिनन, ते सगळं ह्याच्यात लिहिलं मी. विच द बुद्धा सेड दॅट टाइम अँड ऑल द नोबेल लॉरेट्स ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स इन्क्लुडिंग बर्टन रसल, व्हाईट हेड. मला खूप नावं माहीत आहेत पण सगळेच म्हटलं तुम्ही मला कोणीच ऐकणार नाही म्हणून मी सगळे नावं सांगत नाही. ऑल राईट. सो to this book, Dr. Kamble has gone forward and I love him, respect him. त्यांनी माझ्याबद्दल एवढी स्तुती केली की मला वाटलं माझं काही चुकलं काय. पण मी म्हटलं सर तुम्ही जे लिहिलं ते माझ्याकडे पाहून लिहिलं की पुस्तक वाचून लिहिलं. नाही नाही तुमच्याकडे पाहिलं म्हणे मी. असं सिरियस हो ना. म्हटलं झाली पंचायत. सिरियस झाले असे. नाही तुमच्याकडे पाहिलं म्हणे मी पण पुस्तक छान लिहिलं. तर मग तेव्हा मला कुठेतरी त्यांनी चहा केला होता तोपर्यंत. मग मी चहा प्यायला लागलो. तोपर्यंत मी चहा पित नव्हतो. का म्हटलं अजून काही म्हटलं तर चहा पिऊन काय फायदा. हा प्रॉब्लेम माझ्यासमोर. सो देन नेक्स्ट थिंग दॅट अकर्ड टू मी इन माय लाईफ फ्रॉम डॉक्टर कांबळे वॉज, मी भिक्खू आहे ना पण मी भिकारी नाही. दॅट आय ऑफ्टन से भिक्खू इज नेवर अ भिकारी, बुद्धाने म्हटलेलं आहे. म्हणून त्याने 5 घरच सकाळी मागायचे असतात आणि कुठे पाहायचे नसते बिल्डिंगकडे. इफ पीपल कम अँड गिव्ह हिम देन ओनली ही शुड, आणि त्यांचे आभार मानायला पाहिजे. आणि म्हणून ती मधली बाबासाहेब म्हणायचे द डेफिनेशन ऑफ, मी तुमच्याकडे पाहिलं नाही म्हणून विसरलो होतो. द डेफिनेशन ऑफ द मंक इज अ फिलॉसॉफर, गाईड. मंक इज अ फिलॉसॉफर, नो अ फ्रेंड. हे पहिलं वाक्य आहे फ्रेंड. अ मंक इज, सॉरी सर बघा मी चांगला भिक्खू आहे ना, तुम्हाला सॉरी म्हणतो ना, पाये पडू शकतो नंतर. अ मंक इज a friend, a philosopher, a guide and the servant of the society. ही बाबासाहेबांची व्याख्या भिक्खूबद्दलची आहे जी कांबळे सरांनी आपल्याला समजून सांगितली. दॅट इज वॉट बाबासाहेब थॉट ऑफ मंक्स. आणि म्हणून मी 2च शब्द शिकलो जेव्हा मी भिक्खू झालो तेव्हा. एक, दॅट आय कॅनॉट बी अ फिलॉसॉफर बिकॉज मला तेवढी बुद्धी नाही. दॅट आय कॅनॉट बी अ गाईड, मला तेवढी बुद्धी नाही. बट आय कॅन बी अ फ्रेंड टू ऑल and the servant of the society. So that is what I am. तर माझ्याकडे लोक खूप दान देतात मला. माझ्या पिशवीत खूप पैसे आलेत आता. ज्यांना ज्यांना औषधाला पैसे नसतील प्लीज घ्या, तुम्ही वाटून द्या. फक्त हात वर करा. हात वर केला नाही तर माझा हात खाली जातो मग. सो दोज हू आर, आय मीन दोज हू वॉन्ट मेडिसिन बट डोंट हॅव मनी, तर माझ्या बॅगेत लोकांनी मला खूप दान दिलेलं आहे. कालपासून 4000 झाले मी मोजले. म्हणजे देताना माहीत पाहिजे ना किती द्यायचे ते. So if you want money for medicine or for anything or for your children for the books, बुक्स जेव्हा म्हणतो तेव्हा 2 पुस्तकं महत्त्वाची आहेत. एव्हरी हाऊस मस्ट हॅव 2 बुक्स. एक धनंजय किराणी बाबासाहेबांचं लिहिलेलं पुस्तक, ते प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे. इंग्लिश कॉपी अँड मराठी कॉपी बोथ. आस्क युअर सन टू रीड इट. आणि वाचलं नाही तर मारा त्याला, जेवण देऊ नका. आय एम सॉरी भिक्खू असं म्हणत नाही भिक्खूने, असं लोक म्हणतात. पण मी तेवढा चांगला भिक्खू नाही, मला क्षमा करा. गिव्ह देम, यु नो, आई फार चांगली असते बापापेक्षा. म्हणजे बापही चांगला असतो पण बाप मारतो म्हणून मग चांगला होत नाही. पण मग त्यांची किंमत नंतर कळते. आई ऑलवेज सर्व इज, म्हणजे ती तुमचा रागावती तुमच्यावर, तुमची अश्रूही पुसते, तुम्हाला का खेती घेते. दस द मदर इज. सो इट्स डिफिकल्ट टू से अबाउट थिंग्स. तर कांबळे सरांच्याबद्दल इतकं काही बोलता येईल. आणि ह्या सरांनी तर एवढं काही सांगितलं की मला कितीही बोललो, पण मला अध्यक्ष बनवल्यामुळे ह्यांचंच सांगत आहे मी. पण माझं इंग्रजी बोलण्याचं कारण काय आहे तर, वाय डू आय नाव स्पीक इंग्लिश ऑन कांबळे सर किंवा त्यांच्या त्या ह्या प्रसंगावर. मी इंग्लिशमध्ये का बोलत आहे, कोणाच्या लक्षात आलं का? जांभूळकर सर लक्षात आलं? मी इंग्लिशमध्ये का बोलत आहे मराठी येत असून? त्याचं एकच कारण आहे, ह्यांनी जे काही सांगितलं मराठीत ते तुम्हाला समजलं पण इंग्रजीमध्ये काहीच समजू नये म्हणून बोलत आहे. पण माझं दुःख हे आहे की तुमच्यात माझ्या यासारखं कोणीच दिसत नाही. तुम्हाला सगळ्यांना इंग्लिश येते अँड दॅट्स वाय आय स्पीक इंग्लिश. बाबासाहेब जेव्हा मला चिटणीस सांगायचे आणि वडजीकर सांगायचे, ते ही टू लव्ह मी अ लॉट लाईक हिज सन. ते घरीच ठेवायचे बाबासाहेबांचे ते ग्रंथकार. अँड देन
एकदा बाबासाहेब मिलिंद कॉलेजला आलेत भेटीला आणि लायब्ररीत गेले. वर्जीकर होते आणि मी बायचान्स नो त्यावेळेस मी नव्हतो. मी बायचान्स वर्जीकरांकडे गेलो आणि त्यांनी मला एक प्रसंग सांगितला की मला म्हटलं त्यांनी, तू इंग्लिशमध्ये बोलत जा नेहमी. मी म्हटलं का सर? नाही तू इंग्लिशमध्येच बोलायचं. म्हणजे बाबासाहेबांची ते शिकवण होती. आणि एक झाडू मारणारा लायब्ररीतला, त्याचं मग त्यांनी उदाहरण सांगितलं की देर वॉज वन मॅन हू वॉज स्वीपिंग द लायब्ररी अँड देन बाबासाहेब केम. तर बाबासाहेबाच्या तो पाया पडला, त्याला तिथे एक काठी गाडगे महाराजांची सारखी त्यांनी मारली, बाजूला केलं. ह्याला कोणी आणलं म्हणून लावलं इथे पाया पडतो. बाबासाहेब असे चिठ्ठीस मला सांगतात, वर्जीकर सांगतात, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट दॅट आय हर्ड देम अँड हिअरिंग देम ऑल. मग त्यांचं दुसरं वाक्य असं की ह्याला म्हणे एक तर पाया पडू द्यायचं नाही आणि ह्याला मराठी येते की इंग्लिश. म्हणे वर्जीकर सर म्हणे तो शिकला नाही म्हणे बाबासाहेब जास्त, 3रा वर्ग पास आहे. ह्याला मॅट्रिक शिकव म्हणे आणि तो 3रीत असो की 4थीत त्याला इंग्रजी जर आलं नाही पुढच्या वर्षी तर त्याला लायब्ररीतून काढून टाक. तर तुम्ही मला इथून काढू नये म्हणून मी इंग्लिशमध्ये बोलत आहे. सो दॅट इज हाव आय रिमेंबर बाबासाहेब, हिज इम्पॅक्ट ऑफ इंग्लिश. आणि ते म्हणायचे, यू ऑल बॉईज इंडियन, माय स्टुडंट्स, माय फ्रेंड्स, माय सन्स, go to London, America, Germany or wherever you go, but come back, serve your parents, serve your society. सर मला क्षमा करा, चुकलं तर प्लीज सांगा, मी तुम्हाला चहा पाहिजे नंतर पण असं. सो बट त्यांनी 5 पोरांना पाठवलं आणि किती वापस आले माहीत आहे? जस्ट वानखडे फक्त अमरावतीचे, ते वापस आलेत. मग ते मिलिंद कॉलेजचे प्रिन्सिपल झालेत वगैरे वगैरे. ही वॉज माय बेस्ट फ्रेंड देन. कारण मी लहान होतो पण माझी सगळ्यांची मैत्री होत होती जशी आता होईल. सरांना चहा दिल्यावर त्यांनी चहा पिला नाही ना. सरांना चहा द्या ना भगवान, कोण आहे चहा देणारे? बरं सॉरी माझं ऐकलं पाहिजे, भिक्खूचं ऐकलंच पाहिजे. कोणत्याही भिक्खूचं ऐकू नका, कारण नाही रिअली इफ दे आर सायंटिफिक भिक्खू, इफ दे टेल बाबासाहेब प्रॉपरली द बुद्धा अँड हिज धम्मा, एव्हरी भिक्खू शुड लर्न बाय हार्ट बुद्धा अँड हिज धम्मा सायंटिफिकली. नसता ते भिक्खूच नाही, मी असलो तरी भिक्खू नाही. सो डोंट लिसन टू एनी मंग. भगवान बुद्ध म्हणतात, इफ यू कांट अंडरस्टँड मी, आय मीन इफ यू डोंट वॉन्ट टू फॉलो माय पाथ, ट्राय ऑन युअर अत्तदीप भव. दॅट इज वॉट कांबळे सर वॉज. दॅट इज वॉट जांभूळकर सेड, ऑल दीज पीपल हॅव सेड. ही वॉज अत्तदीप भव. त्यामुळे ते तशा पद्धतीने वागायचे. ते भवसागरात नव्हते, ते भव्य सागरात होते. अँड दॅट टू इन द सागर ऑफ धम्म. कांबळे साहेब, हे बघा मी सरांच्या सगळ्यांच्या नोट्स काढलेल्या आहेत, पण त्या सगळ्या नोट्स मी आय लव्ह दॅट टू से, कारण फ्रटर्निटीवर सगळेच बोललेत. वन्स बाबासाहेब, आजचा संविधान दिवस देखील आहे ना, ऑन दिस डे इन असेंब्ली बाबासाहेब वॉज वन्स आस्क्ड बाय वन पर्सन दॅट डॉक्टर आंबेडकर, I think you have taken this liberty, equality, fraternity from French Revolution. आणि त्याच्यावर मग जसं सरांनी मराठीत सांगितलं तर ते मी इंग्लिशमध्ये आठवत होतो. and I know it now. बाबासाहेब said, no, mister, I have not taken these principles of liberty, equality and fraternity from French Revolution. I have taken these principles from my master, the Buddha. This is what Babasaheb said in assembly. आणि मग नवल म्हणजे आय हॅव रिटन 1 रिसर्च पेपर नाव. बाबासाहेबांनी जेवढी पंचशिलावर कोणतरी बोललं आणि मला हे बोलले, थँक्यू व्हेरी मच द वे यू सेड. यस, ओनली पंचशील कॅन गिव्ह यू पीस, कॅन स्टॉप द वॉर्स. आणि मग बाकीच्या उच्च गोष्टी आहेत, अष्टांग मार्ग वगैरे वगैरे, ते फार हायर लेवलचे आहेत. दॅट कॅन मेक यू अ वाईज मॅन, अ एनलाइटन मॅन, like a Buddha, like Baba Saheb Ambedkar, like these people are. They too are enlightened. They are not simple people. फक्त आपली दृष्टी तशी असली पाहिजे. सो डॉक्टर कांबळे त्यांचं मी खूप लक्ष देऊन ऐकत होतो. त्याचं कारण असं की त्याचं कारण मलाच माहीत आहे, मी सांगत नाही. ही टॉक्ड अबाउट कांबळे सर, whom I salute now and then also. Liberty, compassion. He had a compassion. कोणाकडे? जसे सरांनी मला 1-2दा जेवण दिलं फुकट म्हणजे मित्र म्हणून त्यावेळेला. आता भिक्खू म्हणून बोलावलंच नाही मला त्यांनी. त्यांना माहिती आहे भिक्खू कसे असतात. भिक्खू झाल्यापासून एक जेवण नाही,
मी जे भीम थिंटींना म्हणतो एकदा तरी बोलावतील, पण नाही बोलवत. त्याला माहिती आहे भिक्खू कसे असतात. सो आय एम सॉरी टू से दिस. कधीतरी बोलवा, जेवणार नाही पण चहा घेईन. सो ही सेड लिबर्टी दॅट ही हॅड. ओ सॉरी, कोणाचा आहे तो? ए भगवान, माझं रेकॉर्ड नको करू, इतकं हे सगळ्यांचं रेकॉर्ड कर, नॉट माइन. मी त्यांचंच फक्त इंग्लिशमध्ये सांगत आहे. आय डोंट हॅव एनिथिंग टू से एक्सेप्ट what Kamble sir is attached to and to the principles they put forth. He said about Kamble sir, he had liberty, he has compassion, he has morality, he has fraternity. ह्या सगळ्यांचा सूर तोच होता. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. माझा एक स्वभाव आहे, मला गरीब कोणी दिसला काय माहीत मला कसं वाटतं, कसं तरी होते. ऑल माय मनी गिवन बाय द पीपल आय गिव्ह इट टू द पुअर पीपल वाईल वॉकिंग. आणि मी नागपूरला आलो आणि माझे सगळे दानाचे पैसे रस्त्यातच संपले आणि मला अमरावतीला जायचं होतं. देन आय स्टार्टेड वॉकिंग टू द बस स्टेशन. हा फार महत्त्वाचा अनुभव आहे माझा. तर आज आपण इथे स्मृतिगंध डॉक्टर कृष्णा कांबळे यांच्या स्मृती व्याख्यान वर्ष 4 या ठिकाणी उपस्थित झालेत. याबद्दल सर्व उपस्थितांचं आधी अभिनंदन करते, स्वागत करते. डॉक्टर कांबळे स्मृती व्याख्यान समितीतर्फे आपले अभिनंदन तसेच आपले स्वागत आहे. तर एक पालीमध्ये गाथा आहे, न ही वेरेन वेरणी संबंती ध कुदाचनन अवेरेनच संबंती एस धम्मो सनंतनो. वैराणीवर क्षमत नाही तर अवैराण्याच वेर क्षमते. तर शत्रुत्वावर मात करण्यासाठी आपल्याला मित्रत्वाचे नाते जोडावे लागते. या अनुषंगाने आपण डॉक्टर कृष्णा कांबळेंचा विचार केला तर त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीवेचा आधार घेऊन व्यक्ती आणि समाज ही जोपासण्याचा प्रयास करीत राहिले. अशा प्रकारे त्यांचे एकंदरीत जीवन हे एक प्रकारे संवैधानिक मूल्यांना अनुसरून त्यांनी जीवन व्यतीत केले. त्याबद्दल त्यांना मी आदरांजली व्यक्त करते. आज संविधान दिवस आहे. या प्रित्यर्थ सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या कार्यक्रमाच्या समितीतर्फे जे आयोजन करण्यात आले होते त्याबद्दल मंचावर उपस्थित प्रमुख सत्कार मूर्ती जे होते माजी IPS अधिकारी NG कांबळे यांचे समितीतर्फे आभार व्यक्त करते. प्रमुख अतिथी म्हणून माननीय ज्ञानेश्वर रक्षकजी यांचेसुद्धा आभार व्यक्त करते. तसेच अध्यक्ष संघ डॉक्टर भदंत आनंद यांचेसुद्धा आभार व्यक्त करते. आणि आज जे डॉक्टर कृष्णा कांबळे यांचे मित्र म्हणून डॉक्टर BS गेडाम जे यांनी जे वक्तव्य दिले त्यांचे अभिनंदन करायला मला संधी मिळाली. त्याबद्दल मी ज्यांनी डॉक्टर नीरज बोधी सर यांचे आभार व्यक्त करते. आणि अशा प्रकारे आज तसेच उपस्थितांमध्ये उपस्थित डॉक्टर वाघमारे, माननीय BM कौशल सर उपस्थित होते. डॉक्टर सुचित बागडे सर आहेत. संचालन करणारे राजरक्षित आहेत. तसेच प्रीतम मिलन पाटील, प्रवीण गजबिये, वैभव कांबळे यांचेसुद्धा समितीतर्फे आभार व्यक्त करते. नागेश चौधरी सरांचे मी समितीतर्फे आभार व्यक्त करते.